शिवरायांच्या राजधानीत सर्वाधिक डान्स बार. राज ठाकरेंच्या विधानानंतर खळखट्याक. मनसेकडून डान्स बारची तोडफोड. हे दृश्य आहेत पनवेलमधल्या नाईट रायडर्स या डान्स बारच्या तोडफोडीची. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. राज ठाकरेंनी रायगडमधील डान्स बारचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मध्यरात्री पनवेलमध्ये सुरू असलेल्या बारमध्ये खळखट्याक स्टाईलमध्ये तोडफोड झाली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात काय म्हटलं होतं हे पाहू. सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो. मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे, तेही मराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या दादी लावून तिकडून पिळून घ्यायचं. अहो रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत. तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. दरम्यान रायगड जिल्ह्यात किती बार आहेत ते पाहूया. रायगड जिल्ह्यात एकूण 536 बार आहेत. खारघर पासून ते पळसपे आणि कोनपर्यंत 24 पेक्षा जास्त बार आहेत. पनवेल तालुक्यातच 18 डान्स बार आहेत. पनवेल आणि खोहोली परिसरामध्ये डान्स बारचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. पनवेलमधील डान्स बार तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सरकारच डान्स बार चालवतोय अशी टीका मनसेनं केली आहे. दुसरीकडे अनधिकृत डान्स बारवर कारवाई करणार असल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी मांडली. मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना. आम्ही तोडायची काय गरज आहे? सरकार तिथे बसून करतंय काय? का सरकारच डान्स बार चालवतोय? हा महत्वाचा विषय आहे. कुठेही अवैधपणे या पद्धतीने डान्स बार किंवा इतर कुठली गोष्ट चालू असेल तर ती खपवून घेतल्या जाणार नाही. परंतु या पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं हे देखील योग्य नाही. अशा पद्धतीचं जर का काही अवैधपणे सुरू असेल तर त्याचं तक्रार शासनाकडे द्यावी, प्रशासनाकडे द्यावी. शासन निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल. तरुणाला उद्ध्वस्त करणारे आणि अनेकांचे संसार मातीमोल झाल्यामुळे पनवेल भागातील डान्स बार बाबत स्थानिकांनीही वेळोवेळी आवाज उठवला. मात्र राजकीय आणि पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्यामुळेच डान्स बार खुलेआम सुरू असल्याचा आरोप होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात डान्स बारची वाढती संख्या निश्चितच चिंता वाढवणारी आहे. लाडक्या बहिणींचे संसार देशोधडीला जाण्यापासून वाचवण्यासाठी डान्स बार बंदी लागू आहे. मात्र ती केवळ कागदावरच. मनसेच्या खळखट्याकनंतर तरी सरकारला जाग येणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.